वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत 436 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव असिस्टंट सिक्युरिटी असे आहे. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. वेतन 21,500 आणि 22,500 रुपये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. इथे बघा, आय क्लासच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. द बिगेस्ट एअर कार्गो टर्मिनल ऑपरेटर इन इंडिया. या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत. अशा प्रकारचं कार्य तुम्हाला करावं लागणार आहे. एंगेजमेंट ऑफ पर्सनल ॲट AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड म्हणजे आय क्लास ॲज असिस्टंट सिक्युरिटी ऑन 3 years टर्म एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्ट. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत हे युनिट कार्य करतं. एअरपोर्ट्सवरती ह्या जागा भरल्या जाणार आहेत. कामाचं स्वरूप आपण पुढे बघणार आहोत. टू ड्राईव्ह दिस बिझनेस इट रिक्वायर्स असिस्टंट security on fixed term basis for a period of 3 years on pan India basis. तर पॅन इंडिया बेसिस वरती ह्या जागा भरल्या जाणार आहेत. तर असिस्टंट सिक्युरिटीच्या जागा निघालेल्या आहेत. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 436 आहेत. प्लेस ऑफ पोस्टिंग, कुठे कुठे पोस्टिंग होणार आहे भारतभर ज्या ठिकाणी एअरपोर्ट्स आहेत त्या ठिकाणी कॅन्डिडेट्सचं पोस्टिंग होणार आहे. जसे चेन्नई, कोलकाता, गोवा, कोझिकोड, वाराणसी, श्रीनगर, वडोदरा, तिरुपती, विजाग, मदुराई, त्रिची, रायपूर, रांची, भुवनेश्वर, पोर्ट ब्लेअर, आगरतला, ग्वालियर, अमृतसर, लेह, देहराडून, पुणे, इंदोर आणि सुरत. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन 15/11/2023 ही शेवटची तारीख आहे. द कॅन्डिडेट्स कॅन बी ट्रान्सफर्ड इन एनी लोकेशन विथ इन इंडिया ड्यू टू ऑपरेशनल ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिक्वायरमेंट्स ॲट द डिस्क्रिशन ऑफ आय क्लास मॅनेजमेंट विच शॅल बी बाइंडिंग. भारतभर कुठेही तुमची ट्रान्सफर होऊ शकते. द कॅन्डिडेट हू आर नॉट विलिंग टू सर्व ऑन ऑल इंडिया बेसिस नीड नॉट अप्लाय. ज्या विद्यार्थ्यांना भारतात कुठेही जॉब करण्याची इच्छा आहे त्यांनीच अप्लाय करायचं आहे. रिझर्वेशन वेअर एव्हर अलाउड आर ॲप्लिकेबल ॲज पर रूल्स. शासकीय नियमाप्रमाणे रिझर्वेशन देखील मिळणार आहे. 30% ऑफ वॅकन्सीज मे व्हेरी ॲज पर ऑपरेशनल रिक्वायरमेंट. जनरल कंडिशन्स, कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. टेन्युअर दिलेला आहे इथे. द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड फॉर एंगेजमेंट ऑन अ फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 3 years. द पिरियड ऑफ 1 year विल बी ट्रीटेड ॲज प्रोबेशन पिरियड. तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे अशा विद्यार्थ्यांना 3 वर्षाच्या फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अपॉइंट केलं जाणार आहे. त्यामध्ये पहिलं जे वर्ष असेल तो प्रोबेशन पिरियड असणार आहे. पे अँड अलाउन्सेस इथे दिलेले आहेत. फर्स्ट इयरमध्ये 21,500 रुपये फिक्स पेमेंट मिळणार आहे. सेकंड इयरला तुम्हाला 22,000 फिक्स पेमेंट मिळणार आहे. तसेच थर्ड इयरला 22,500 रुपये फिक्स पेमेंट मिळणार आहे. मेडिकल इन्शुरन्स देखील मिळणार आहे. ग्रॅज्युएटी नियमाप्रमाणे दिली जाणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स इथे देण्यात आलेले आहेत. शेवटची तारीख 15/11/2023 आहे. त्या अगोदर जे विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि ज्यांची हा जॉब करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन हे ऑनलाईन मोडने पाठवायचं आहे. या ठिकाणी ईमेल आय डी देखील दिलेला आहे. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही या ईमेल आय डीवर कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच हेल्प डेस्क नंबर देखील इथे दिलेला आहे. कॅन्डिडेट्सना त्यांनी पाठवलेल्या ॲप्लिकेशनमधून शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. प्लीज मेक नोट ऑफ इट दॅट ऑल कम्युनिकेशन्स बाय आय क्लास shall only and only be made on the registered email ID of the candidates and not by post. तुमच्याशी जे कम्युनिकेशन केलं जाईल ते फक्त तुमच्या ईमेल आय डीवरती केलं जाईल. सो कीप चेकिंग द ईमेल आय डी टू बी इन्फॉर्म्ड टू आय क्लास फॉर द पर्पज. तर ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपला ईमेल आय डी चेक करायचा आहे. जो ईमेल आय डी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये देणार आहात तोच ईमेल आय डी तुम्ही कंटिन्यू ठेवायचा आहे ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत. Period of contact, fixed term contract for a period of 3 years, further extendable purely on the need of the company as well as performance of the candidate.
3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड कंप्लीट झाल्यानंतर कंपनीमध्ये जागा अवेलेबल असतील किंवा उमेदवारांचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुमची सर्व्हिस कंटिन्यू होऊ शकते. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली एलिजिबल असाल तरच या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. One single application will be accepted from individual candidates and candidate can apply for single location only. एका विद्यार्थ्यांनी एकच ॲप्लिकेशन करायचं आहे. The candidate who have higher percentage of marks at 12th level will be called first for the interaction. ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये चांगले पर्सेंटेज असतील त्यांना अगोदर बोलवलं जाणार आहे इंटरव्ह्यूसाठी. The prescribed format of application is available online under the career page of iClass official website. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट वेबसाईटवर दिलेला आहे. ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे. जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटनी ₹500 फी भरायची आहे. तसेच SC, ST, EWS आणि विमेन कॅन्डिडेट्सनी ₹100 फी भरायची आहे. ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत 20/10/2023 आणि शेवटची तारीख 15/11/2023 अशी आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन 12वी पास झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तुमचं शिक्षण हे रिकॉग्नाइज बोर्ड, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये झालेलं असावं. तसेच जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांनी 12वीला 60% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे SC, ST कॅन्डिडेट्सनी 12वीला 55% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. तसेच ॲबिलिटी टू रीड, स्पीक इंग्लिश अँड हिंदी. तसेच तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी ह्या 2 भाषा वाचता आणि बोलता आल्या पाहिजेत. तसेच लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला संभाषण करता आलं पाहिजे. एज लिमिट दिलेली आहे मॅक्झिमम 27 इयर्स. जॉब प्रोफाईल इथे दिलेला आहे. कामाचं स्वरूप काय असणार आहे? जॉब प्रोफाईल विल बी इन्क्लूड असिस्टन्स ऑफ ऑपरेशनल वर्क्स ॲट एअरपोर्ट. एअरपोर्टवरती जे कार्य असतात, पॅसेंजर्सचं बॅगेज हँडल करणे, ते लोड करणे, तसेच अनलोड करणे, ते बॅगेज उतरवून घेणे आणि त्याचप्रमाणे कन्व्हेअर बेल्टवरती एक्स-रे मशीन या ठिकाणी बॅगेज उचलणे आणि त्यात ठेवणे, बॅगेज हँडल करण्याचं कार्य तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे फिजिकली फिट असणं आवश्यक आहे. जे उमेदवार फिजिकली फिट आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. या ठिकाणी ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. इथे तुम्हाला आपला रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ चिटकवायचा आहे आणि त्यावरती अक्रॉस सही करायची आहे, म्हणजे तिरपी सही करायची आहे. असिस्टंट सिक्युरिटी फुल नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, प्लेस आणि स्टेट ऑफ बर्थ टाकायची आहे. कोणत्या राज्यात तुमचा जन्म झाला, ॲड्रेस टाकायचा आहे, पिनकोड, परमनंट ॲड्रेस, स्टेट म्हणजे राज्य, मोबाईल नंबर टाकायचा आहे. तसेच टेलिफोन नंबर देखील टाकायचा आहे तुमच्याकडे असेल तर. ईमेल आय डी टाकायचा आहे. ऑप्टेड स्टेशन म्हणजे कोणत्या स्टेशनमध्ये काम करण्याची इच्छा आहे ते लिहायचं आहे. जेंडर टाकायचं आहे. मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सची साईन करायची आहे. नॅशनॅलिटी इंडियन, रिलिजन लिहायचं आहे. मदर टंग, पॅन नंबर, आधार नंबर, पासपोर्ट नंबर जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर. त्याचप्रमाणे ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहात त्या कॅटेगरीच्या बॉक्समध्ये एक्सची साईन करायची आहे. तुम्ही पोलीस सर्व्हिसमध्ये असाल तर एस नो लिहायचं आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करत असाल तर त्या ठिकाणी एस किंवा नो लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं शिक्षण, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे झालेलं असेल त्याचे डिटेल्स लिहायचे आहे. 10वी, 12वी, एनी अदर. त्यानंतर तुम्हाला अनुभव असेल कामाचा तर तो लिहायचा आहे. कुठे काम केलं आहे, कोणती पोस्ट होती, पिरियड ऑफ सर्व्हिस आणि नेचर ऑफ जॉब, कोणत्या प्रकारचं काम तुम्ही केलेलं आहे त्याविषयीचे डिटेल्स द्यायचे आहेत. तुमचे कोणी रिलेटिव्ह AAI मध्ये कार्य करत असतील तर त्यांचं नाव, त्यांचं पद, त्यांची कंपनी, त्यांच्याशी तुमचे असलेलं नातं याविषयीचे डिटेल्स इथे लिहायचे आहेत. त्यानंतर इथे सही करायची आहे. प्लेस आणि डेट सुद्धा टाकायची आहे. तर या ठिकाणी काही पिक्चर्स दिलेले आहेत. या ठिकाणी सिलेक्शन झालेल्या उमेदवारांनी कार्य करायचं आहे. AAI CLAS म्हणजे iClass यांच्या करिअर पेजवरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांनी आपला ईमेल टाकायचा आहे, तसेच पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.